नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये कौशल्य विकास आणि रोजगार निर्मितीच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलंय. मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते मुंबईहून या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलंय. तर छत्रपती संभाजीनगर येथे अतुल सावे यांच्या हस्ते टोयोटा कंपनीच्या अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्राचं औपचारिक उद्घाटन करण्यात आलं. हे आधुनिक प्रशिक्षण केंद्र स्थानिक तरुणांना प्रगत तांत्रिक कौशल्याचं प्रशिक्षण देण्यासाठी उभारण्यात आलंय. या केंद्रामुळे सुशिक्षित बेरोजगार तरुणांना उद्योग क्षेत्राशी निगडीत कौशल्य शिकण्याची संधी मिळणार असून रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. या प्रशिक्षण केंद्रामुळे विशेषतः स्थानिक भूमिपुत्रांसाठी रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे. उद्योग व शिक्षण क्षेत्र यांच्यातील दरी कमी करून कौशल्य आधारित शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचं हे उद्दिष्ट या उपक्रमामागे आहे. आज आपल्याकडे टोयोटा इंडिया सेंटर ऑफ एक्सलन्स उद्घाटन झालेलं आहे. टोयोटाने आपल्याला एक अत्याधुनिक असे लॅब पण दिलेले आहे आणि टोयोटाचे जे कल्चर आहे ते सर्व कल्चर विद्यार्थ्यांमध्ये राबवलं जाणार आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना फक्त स्किल नाही तर विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे, त्यांच्या संस्कृतीमध्ये बदल होणार आहे आणि इंडस्ट्रीला ज्या प्रकारचा मॅनपॉवर पाहिजे तो मॅनपॉवर या टोयोटा इंडिया सेंटर ऑफ एक्सलन्समुळे मिळणार. या विद्यार्थ्यांना मोटार मेकॅनिकचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. दरवर्षी 500 विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल प्रशिक्षण. सर्वात प्रथम मी हे सांगू इच्छितो की ITIमध्ये कोणत्याही प्रकारची फीस नाही आणि त्यांना प्रत्येक महिन्याला 500 रुपये आम्ही स्टायपंड पण देतो आणि ह्याचा फायदा गरीब विद्यार्थ्यांना होतो. तसंच टोयोटा किर्लोस्करनी देखील एक 600 विद्यार्थी आपल्या इथून ज्यांचं आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे अशा क्रायटेरियाच्या विद्यार्थ्यांना बेंगलोरला घेऊन गेलेत आणि तिथं त्यांना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. तर ज्यावेळेस टोयोटा किर्लोस्कर कंपनी आपल्या संभाजीनगरमध्ये येईल तर 2027 नंतर जवळजवळ 60,000 लोक या कंपनीमध्ये लागतील आणि त्यांच्या जे बाकीच्या जे सिस्टर कन्सर्न असेल अशा जवळजवळ 1 लाख लोकांना रोजगार मिळेल. आपण आता नवीन कोर्सेस EV टेक्नॉलॉजी हा नवीन कोर्स आपण या ITIमध्ये सुरू करत आहे. तसेच अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमामध्ये देखील आपण EVचा समावेश केलेला आहे आणि त्यासाठी 2 सुसज्ज अशा लॅब आपण इथं तयार केलेल्या आहेत. त्यामध्ये आजच TNS फाउंडेशन यांनी आपल्याला एक लॅब दिले आणि याच्या अगोदर ICICI फाउंडेशनने आपल्याला एक लॅब दिलेली. सर, टोयोटा अशी कंपनी आहे जी फक्त वर्कर्स म्हणून घेत नाही तर एक सगळ्यांना फॅमिली म्हणून घेते आणि टोयोटामध्ये जॉईन होणारा प्रत्येक वर्कर हा तो फॅमिलीचा घटक बनतो आणि त्यामुळे आपल्या या संभाजीनगरच्या युवकांना खूप चांगलं भविष्य. हे जे सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू केलं तर मी मराठवाडा विभागाचा सहसंचालक आहे. तर एकूण 14 ठिकाणी आपल्या मराठवाड्यामध्ये असे सेंटर्स ऑलरेडी सुरू झालेले आहेत आणि एकूण महाराष्ट्रामध्ये 45 ठिकाणी असे सेंटर सुरू होत आहेत. भूमिपुत्रांसाठी एकच आवाहन करतो की इतर शैक्षणिक यांच्याकडे न वळता ITIकडे वळावे ज्या त्यांना लगेच जॉब मिळेल. तुर्तास वेळ झाली. इथेच थांबण्याची. नवीन बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी. शोध सत्याचा.